नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीने कटोरी कशी कट करायची ते सांगणार आहे। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप करून बघू नका। तर चला, तर सर्वप्रथम आपल्याला एका ब्लाऊजचं माप काढावे लागणार आहे। तर मी 32 साईजचं समोरचे माप तुम्हाला काढून दाखवणार आहे। तर 32चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे। तर 8 इंच आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे 10 इंच। 32 साईजचं ब्लाऊजचं माप काढत आहोत आपण। तर आपल्याला सुरुवातीपासून जे टेप ठेवलेले आहे तिथून 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। हे गळा आणि शोल्डरसाठी होणार आहे, म्हणजे गळा आपला 2 इंच होणार आहे आणि शोल्डर 3 इंच होणार आहे। आता आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे। तर गळ्याची उंची मी घेणार आहे 5 इंच। मी हे तुम्हाला सर्व समजण्यासाठी सांगत आहे, तुम्ही कुठलंही माप काढू शकता। आता खालून आपल्याला गळ्याची रुंदी मोजून घ्यायची आहे। थोडासा पावभाग आपल्याला जास्त घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार चांगला येणार आहे। गळा दिसायला व्यवस्थित गोल दिसेल। नंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला मुंढा काढायचा आहे। 32 साईजसाठी आपल्याला मुंढा 5चा घ्यायचा आहे। किती साईजसाठी मुंडा किती घ्यायचा आहे याचा मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे। तो बघितला नसेल तर जाऊन बघा, लिंक मी वरी देते। आणि प्रत्येक साईजची कटोरी कशी वाढवायची त्याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याचीही लिंक तुम्हाला वरी मिळून जाणार आहे। तर मुंड्याला आपण आकार देऊन घेणार आहोत। समोरच्या मुंड्याला आपल्याला 1 इंचावर आकार द्यायचा आहे आणि मागच्या मुंड्याला 1.5 इंचावर मार्किंग करून आकार द्यायचा आहे। समोरच्या मुंड्यापासून आपल्याला 3 पॉईंट मिळणार आहे, त्यानुसार कटोरी आपली व्यवस्थित येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। समोरचा मुंडा आपल्याला थोडासा तिरकस घ्यावा लागत असतो, 1/2 इंच आतमध्ये घ्यावा लागत असतो, जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये चोळ येत नाही, चुन्या पडत नाहीत, मुंडा परफेक्ट बसतो। तर ते कसे मी तुम्हाला दाखवतच आहे। आता आपण जी फिटिंगची मार्किंग केलेली आहे त्यावर ड्रॉ करून घेऊयात आणि शिलाई मार्जिन पण ड्रॉ करून घेऊयात। फिटिंग पासून ते शिलाई मार्जिन पर्यंत 1/2 इंच आपल्याला खाली घ्यायचे आहे, म्हणजे आपला मुंडा व्यवस्थित बसेल। आता गळ्याला आपल्याला खालून 1 इंचावर मार्किंग करायची आहे। समोरच्या ब्लाऊजची उंची मी 13 इंच घेतलेली आहे। आपलं ब्लाऊज हे 12 इंचाचं आहे, त्यात 1 इंच वाढून मी घेतलेले आहे। आता क्रॉसपट्टी मी 3ची काढत आहे समोरून आणि मुंड्याच्या खाली 2.5ची काढत आहे। आणि क्रॉसपट्टीच्या एकदम मधामध्ये मी 2.25 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। तिथे आपल्याला एकदम खोलगट भाग द्यायचा आहे। असे केल्याने आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित बसेल, वर जाणार नाही। आता गळ्याला आपल्याला खालून 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आणि समोरच्या मुंड्यापासून आपल्याला 3 मार्किंग करायची आहे। एक 2 इंचावर करायची आहे, दुसरी 2.25 इंचावर करायची आहे आणि तिसरी 2.5 इंचावर करायची आहे। बघा, 2, 2.25 आणि 2.5 3 मार्किंग मी करून घेतलेले आहेत। आणि खालून आपल्याला 4.5 इंचावर कटोरीची मार्किंग करायची आहे। आपण गळ्याला जी मार्किंग केलेली होती ती मार्किंग, तर खाली कटोरीची मार्किंग ही 3 पॉईंटमधून कोणत्या जाते ते पाहायचे आहे, कोणत्या पॉईंटमधून जाणार आहे ते पाहायचे आहे। तर बघा, मी आकार देत आहे, आपल्या पहिल्याच पॉईंटमधून आकार जात आहे। तर बघू शकता तुम्ही कटोरीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे। तर बघा, मी 3 पॉईंट तुम्हाला दाखवत आहे। गळ्यापासून आपण जे खाली कटोरीचा आकार देतो तेव्हाच आपल्या लक्षात येते की 3 पॉईंटमधून कोणत्या पॉईंटवर आपली
कटोरीचा आकार येणार आहे। अशा तऱ्हेने तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट अशी कटोरी मिळणार आहे आणि कटोरीचा आकार परफेक्ट येणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि काल मी एक लेडीज हँड पर्सचा व्हिडिओ टाकलेला आहे। ती पर्स मी 20 मिनिटात तयार केलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। त्याची लिंक मी वरी देते, बघितला नसेल तर जाऊन बघा। भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद।